काय मग मंडळी, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला सुरू झालं की नाही? तर मैत्रिणींनो, आता सगळ्यांना आता मकर संक्रांतीची चाहूल लागली असेल. तर मकर संक्रांतीच्या आधी आपल्याला भोगीची भाजी खायची असते. म्हणजे तिळगुळाचे लाडू खाण्याआधी आपल्याला भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी खायची असते. तर ती मैत्रिणींनो, अगदी सोपी रेसिपी आहे. कशी काय ते मी तुमच्यासोबत पूर्ण शेअर करणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर मैत्रिणींनो, आत्ता हिवाळ्यात ज्या ज्या भाज्या उपलब्ध झालेल्या आहेत त्या सगळ्या भाज्या मी घेतलेल्या आहेत. बघू शकता इथे पावटा घेतलेला आहे, वाटाणा घेतलेला आहे, तुमच्या अंदाजाप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. हरभरा घेतलेला आहे. मी फक्त भाज्या सांगते. हा राजमा आहे, त्यानंतर हा काळा घेवडा आहे, त्यानंतर हा फ्लॉवर आहे, हा गाजर आहे कापून घेतला, ही वालाच्या शेंगा आहेत. तर दाण्याच्या भाज्यांमध्ये मी एवढ्या भाज्या घेतलेल्या आहेत. तुम्ही बाकीच्याही ज्या भाज्या आहेत त्या टाकू शकतात. त्यानंतर मी ते वांगं घेतलेलं आहे, बटाटा घेतलेला आहे. तुम्ही पालक, चाकवत वगैरे त्या ज्या भाज्या असतात, हरभऱ्याची भाजी, शिमला घेतलेली आहे आणि मेथी घेतली आहे, कोथिंबीर घेतली आहे. बाकीच्या हिरव्या भाज्या तुम्ही सगळ्या घेऊ शकतात तुमच्या आवडीप्रमाणे. तुम्हाला ज्या भाज्या आवडतात, ज्या भाज्या आत्ता बाजारामध्ये उपलब्ध आहेत त्या सगळ्या भाज्या तुम्ही घेतल्यात तरी काही हरकत नाही. पण मी माझ्याकडे ज्या उपलब्ध आहेत त्या भाज्यांमध्ये भोगीची भाजी दाखवते. तर वाटण्यासाठी मी घेतलेला आहे ते कांदा, टोमॅटो, आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे. ते मी मिक्सरला ग्राइंड करून घेणार आहे अजून, जी मी घरी पेस्ट बनवून ठेवलेली असते. त्यानंतर खोबरं घेतलेलं आहे आणि तीळ कंपल्सरी आहे भोगीच्या भाजीमध्ये. तर वाटणात पण मी तीळ घालणार आहे. त्यानंतर खड्या मसाल्यांमध्ये मी एक दालचिनी घेतलेली आहे, 2-3 लवंगा आणि 2-3 मिरे घेतलेले आहेत. त्याच्याने स्वाद खूप छान येतो, वास खूप मस्त येतो भाजीला. तर त्यासाठी मी हे घेतलेलं आहे. त्यानंतर मी इथे शेंगदाणेही बाजूला भाजून गरम करून बाजूला ठेवलेले आहेत. त्याचं शेंगदाण्याचं कूटसुद्धा आपण घालणार आहोत भाजीमध्ये. तर या सगळ्या भाज्या मी घेऊन घेतलेल्या आहेत. तुमच्याकडे ज्या भाज्या अजून उपलब्ध आहेत त्या भाज्या तुम्ही घेऊ शकतायत आणि तुम्हाला ज्या अंदाजाने, कारण ह्या भाज्या थोड्या थोड्या घेतल्या तरी खूप भाजी होते त्यामुळे. त्यानंतर सगळ्यात आधी मी वाटण करून घेणार आहे. वाटणामध्ये मी घातलेलं आहे सगळ्यात आधी खडे मसाले जे घेतले होते ते गरम करून घेतले. तीळ हलकंसं गरम करून घ्यायचं आहे, कारण नंतर ते तडतडतं उडतं, त्यामुळे मग पटकन मी काढून घेतलं आहे बाकीचं सगळं. त्यानंतर मग खोबरं गरम करून घेतलं. हे जे सुके पदार्थ आहेत ते मी आधी गरम करून घेते. त्यानंतर मग कांदा परतून घेतला. कांदा आणि टोमॅटो दोन्ही सोबत परतून घेतले. त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं, मी मीठ टाकलं, म्हणजे कांदा लवकर परतला जातो आणि पटकन वाटण तयार होतं. त्यासाठी कांदा परतून घेतलेला आहे आधी व्यवस्थित. आणि कांदा परतून झाल्यानंतर त्यामध्येच टोमॅटोसुद्धा घातलेला आहे मी, बघू शकता या पद्धतीने. तर ही वाटणाची तयारी झालेली आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने सुद्धा करू शकताय. मी अगदी साध्या सिंपल सोबर पद्धतीने करते. बऱ्याचदा तर असं होतं वेळ मिळत नाही म्हणून मग मी फक्त कांदा टोमॅटो कापून टाकते, भाज्या टाकून देते, शिजवून घेते, बस. वाटण काढत बसत नाही. तर ते बघू शकता हे शेंगदाण्याचं कूट मी करून घेतलेलं आहे. त्यानंतर तीळ आणि खडे मसाले जे होते त्याचंसुद्धा कूट मी इथे करून घेतलेलं आहे. आता राहिलं आहे कांदा, टोमॅटो आणि आलं लसूण पेस्ट यांचं वाटण करून घ्यायचं आहे. तर बघू शकता या पद्धतीने मी करून घेतलेलं आहे. तर याची आता मी फाईन पेस्ट करून घेणार आहे. बरबरीत नाही करणार, अगदी फाईन पेस्ट करून घेणार आहे. खूप छान लागते, टेस्टी लागते. आणि मसाले मी सिक्रेट ठेवलेले आहेत. मसाले मी कोणते वापरते हे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये बघायला मिळेल आणि मी कोणते मसाले वापरलेत हे मला कमेंट करून तुम्ही सांगायचं आहे. तर बघू शकता या पद्धतीने व्यवस्थित पेस्ट बनवून घेतलेली आहे. त्यानंतर आपण इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि 2 चमचे, मोठे 2 चमचे मी तेल घातलेलं आहे यामध्ये. त्यानंतर यात मी थोडंसं जिरं घातलेलं आहे. त्यानंतर आपण जे वाटण बनवलेलं होतं ते वाटण मी यात घालून घेते. संक्रांत आली म्हणजे या सगळ्या गोष्टी आल्याच. आता हिवाळा सुरू झालेला आहे आणि बाजारात मुबलक भाज्या उपलब्ध आहेत. तुमच्यासाठी पाहिजेत तेवढ्या भाज्या उपलब्ध आहेत. त्यामुळे आपल्या शरीराला सगळे गुणतत्व, प्रोटीन वगैरे काय असेल ते सगळं मिळावं यासाठी सगळ्या भाज्या आपण खाणं गरजेचं असतं. पण सगळेच ते खातात असं नाही होत. त्यामुळे आजचा दिवस असा ठरवून दिलेला आहे की या दिवशी तुम्ही सगळ्या भाज्या आणून खाल्ल्या पाहिजेत, बनवल्या पाहिजेत. आणि गावाकडे तर पद्धत होती की भोगीची भाजी बनवली की 4 घरी ती वाटायची, म्हणजे 4 घरी ती द्यायची.
तर माझ्या सासूबाई मला असं सांगत होत्या की पूर्वी असं करायचे की भोगीची भाजी बनवली घरात की 4 घरी ती भाजी द्यायला लागायची. तर बघू शकताय वाटाणाला छान तेल सुटतंय. आता आपण यामध्ये मसाले घालणार आहोत. तर ते मसाले कोणते ते मला कमेंट तुम्हाला करायचं आहे. त्यासाठी हे बघा, मी काळा मसाला घेतला आहे, लाल मसाला घेतला आहे, हळद आणि मीठ हे सगळं घेतलेलं आहे. नाशिक स्पेशल काळा मसाला घेतलेला आहे, लाल मिरचीची पूड घेतली आहे, हळद घेतली आहे, मीठ घेतलं आहे. तर हे मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. तर बघू शकताय छान तेल सुटतं आहे. मी यात थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आणि यालाही तेल सुटायला छान सुरुवात झाली आहे. आणि आता मी यात एक एक करून सगळ्या भाज्या टाकून देणार आहे भाजीमध्ये. खरं तर मी सगळ्या भाज्या स्वच्छ करून घेतलेल्या होत्या, त्यामुळे मी परत डबल धुतलेल्या नाही आहेत. बघू शकता या पद्धतीने सगळ्या भाज्या टाकून घेते मी. ही भाजी अशीच बघितल्यानंतर सुद्धा तोंडाला पाणी सुटत होतं. खरंच खूप छान होते, टेस्टी होते. आणि नवीन ज्या शिकणाऱ्या मुली आहेत त्यांनी तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करावी. खरंच खूप छान आहे आणि खायलासुद्धा छान लागते. म्हणजे हॉटेलला जाऊन मिक्स व्हेज, कोल्हापुरी व्हेज खाण्यापेक्षा ही व्हेज भाजी आपण घरीच बनवली तर तिची टेस्ट काही वेगळीच असते. त्यानंतर चवीपुरतं मीठ वगैरे आपण टाकलेलं आहे. यावरती मी छान पाण्याचं झाकण ठेवणार आहे आणि 10 मिनिटानंतर साधारण छान मस्त असं तेल सुटलं आहे भाजीला खूप छान. 15 ते 20 मिनटापेक्षा जास्त वेळ लागतो, कारण वाटाणे वगैरे सगळे दाणे असतात आणि ते शिजण्यासाठी खूप जास्ती वेळ जातो. त्यामुळे मग भाजी शिजायलाही तितकाच वेळ लागतो. तुम्ही कुकरला करणार असाल तर काही हरकत नाही, पण जेव्हा तुम्ही कढईमध्ये शिजत असता तेव्हा बराच वेळ लागतो. बघू शकताय छान भाजीला तेल सुटलेलं आहे. आणि कोणत्याही दाण्यांची भाजी म्हटली ना मला प्रचंड आवडते. तुम्हालाही तशीच आवडत असेल की नाही? मग एक लाईक कमेंट तर बनतंच ना. बघू शकताय वाटाणा तर बऱ्यापैकी शिजत आलेला आहे आता. तर तुम्ही म्हणत असाल की आता भुगीची भाजी आहे आणि आताही तुम्ही तर तिळच नाही टाकलं आहे. तर मैत्रिणींनो, थांबा थांबा, आपण तिळाचं वाटण टाकलेलं आहे हो, पण वरून तीळ टाकणंसुद्धा कंपल्सरी आहे. त्यामुळे मी ते पुढे टाकणारच आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आणि अजून एक गोष्ट, मी तुमच्यासोबत भाकरीची रेसिपीसुद्धा शेअर करणार आहे बरं का. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब आवर्जून करा. बघू शकताय तीळ मी इथून वरून टाकून घेते आहे. वाटण आपण टाकलेलंच आहे, पण मी वरती तीळ टाकून घेते आहे. त्यानंतर आपण अजून एक गोष्ट केली आहे, दाण्याचं कूट. तर ते कधी टाकायचं, तर दाण्याचं कूट हे सगळ्यात शेवटी टाकायचं, कारण दाण्याचं कूट टाकल्यानंतर भाजी खाली जास्त चिकटायला सुरुवात होते. त्यामुळे मग दाण्याचं कूट मी सगळ्यात शेवटी टाकते. आणि शेंगदाणे आपण भाजून घेतलेले आहेत, त्यामुळे काही टेन्शन नाही. त्यानंतर बघू शकता लास्टला मी इथे शेंगदाण्याचं कूट टाकून घेते. अगदी थोडंच टाकलेलं आहे, अगदी भरभरून टाकलेलं नाही आहे, कारण आपण वाटाणेही घातलं आहे, तिळही घातलेली आहे आणि आता दाण्याचं कूटही घालतो आहे, कारण सगळ्याच गोष्टी घालणं गरजेचं आहे. तर बघू शकता या पद्धतीने मी हे करून घेतलेलं आहे. त्यानंतर बाजरीची भाकरी करण्यासाठी मी ते पीठ घेतलेलं आहे. त्यात थोडेसे तीळ टाकून घेतलेले आहेत. नॉर्मल पाण्याने मी पीठ आधी भिजवून घेते आहे. भाकरी तर प्रत्येकीला येतेच, पण मग म्हटलं छोटीशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि नवीन कुणी असं असेल की ज्यांना रेसिपी येत नाही किंवा भाकरी येत नाही, त्यांना माझं चॅनल नक्की शेअर करा. खूप मोठे मोठे क्रिएटर आहेत फूडचे, पण कितीही म्हटलं तरी ते क्रिएटर आहेत आणि मी म्हणजे सर्वसामान्य गृहिणी आहे. काहीतरी फरक असेल ना. मी माझ्याकडे उपलब्ध असलेल्या गोष्टींमध्ये रेसिपी करत असते. रेसिपी बनवायची आहे म्हणून कोणतीही गोष्ट मी विकत आणत नाही, जी आहे त्यात मी रेसिपी बनवत असते. तर बघू शकता छान सुंदर मस्त अशी माझी भाकरी थापून रेडी आहे आणि मी वरून छान मस्त असं तीळ भुरभुरलं आहे आणि ते चिकटण्यासाठी मी परत ती भाकरी थापून घेते आहे. बघू शकता या पद्धतीने मी भाकरी बनवून घेतलेली आहे. तर इथे तवा व्यवस्थित तापलेला आहे आणि त्यावरती आता जिथे ज्या साईडला तीळ लावलेली होती, म्हणजे वरची बाजू तव्यावर खाली टाकायची आणि वरून पाठीमागच्या बाजून जिथे पीठ असतं तिथून पाणी लावून घेतलेलं आहे. छान मस्त अगदी 5 मिनटात आपली भाकरी शिजून तयार होते. बघू शकता जे तीळ लावलेलं होतं ते किती सुंदर दिसतंय, मस्त दिसतंय.
तर भुगीच्या भाजीची आणि भुगीच्या भाकरीची गंमतच ही असते की सगळं खूप छान छान मस्त मस्त दिसतं. तर बघू शकताय खरंच खूप सुरेख सगळ्या गोष्टी होत आहेत. तुमचा सगळ्यांचा सपोर्टही मला मिळतो आहे. असाच सपोर्ट शेवटपर्यंत असू द्या. जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे मला तितकं जास्तीत जास्त तुमचा सपोर्ट होईल. तर बघू शकता या पद्धतीने मी भाकरी भाजून घेतलेली आहे. छान मस्त तीळ दिसतंय आणि आता छान आपण आता भाजी यावरती घेणार आहोत. कसं वाटतंय हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. बघू शकताय चमचमीत भोगीची भाजी आणि मस्त अशी खरपूस भाकरी तीळ लावलेली. काय कॉम्बिनेशन आहे, तोंडाला लगेच पाणी सुटतं. तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल, आजचं रेसिपी सांगण्याची पद्धत आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून सांगा भाजी कशी वाटते ते आणि भाकरी कशी वाटते ते. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा, स्वतःची काळजी घ्या आणि इतरांची काळजी घ्या. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भाजी करत रहा, खात रहा आणि व्यवस्थित रहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बाय बाय मैत्रिणींनो.